रिक्षा चालक मालक यांची सद्यस्थितीत व्यवसायाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। जीवन जगणे मुश्किल झाले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण झाले आहे। रिक्षाच्या व्यवसायामध्ये जीवघेणी स्पर्धा वाढल्यामुळे जीवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यामुळे खुले परवाने त्वरित बंद करावे, कल्याणकारी महामंडळाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, ई चलनातून रिक्षा चालक मालक यांना वगळण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन बुधवार दिनांक 6 मार्च रोजी पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर रायगड जिल्हा रिक्षा संघटना संयुक्त महासंघाने धडक दिली। रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला असून रिक्षा व्यवसाय होत नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे। मुलांच्या शिक्षणाचा खर्च, म्हाताऱ्या आई वडिलांचे औषध उपचाराचा खर्च, रिक्षाच्या कर्जाचे हप्ते, घरभाडे खर्च, रिक्षाच्या देखभालीचा खर्च, रिक्षा इन्शुरन्स, पासिंग आणि त्यात वाढती महागाई यामुळे रिक्षा चालक मालक यांचा जीव मेटाकुटीला आला आहे। सरकारकडून होणारा दंड या सर्व चक्रव्यूहामध्ये रिक्षा चालक मालक पुरता होरपळून गेला आहे। सरकारने मायबाप या नात्याने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी विनंती रिक्षा संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। यावेळी पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, गजानन घाडगे यांची रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली। त्यात मीटर आणि सिलेंडर पासिंगचे पैसे आकारले जाणार नाहीत, गृह सोसायट्यांनी सुरू केलेली खासगी बस सेवा त्वरित बंद करण्यात यावी, वाहन पेसिंग ट्रॅकवर बसण्यासाठी शेड, कॅन्टीन, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि खुले परवाने बंद करण्याचा विषय केंद्राचा असल्याने त्यासाठी पत्रव्यवहार केला आहे, असे परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी सांगितले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।